नमस्कार मित्रांनो, तन्वी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत बोंबील फ्राय. तर सर्वात आधी आपण काय केलं आहे? बोंबील साफ केले, स्वच्छ धुतले आणि त्याचं पाणी काढण्यासाठी आपण लिंबू आणि मीठ लावलं आणि त्याच्यावरती वरवंटा ठेवला, असं प्लेट ठेवून ते सगळं पाणी निघून गेलं अर्ध्या तासामध्ये. मग आता आपण बघा घेतलेत कापून सगळे. तर बनवण्यासाठी काय काय सामग्री लागणार आहे? अद्रक लसूण पेस्ट घेतले, काळी मिरीचं पूड, गरम मसाला थोडासा, धने पावडर, मीठ आणि हळद. चला मग आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. अजून तिखट पाहिजे असेल तुम्ही लाल मसाला ॲड करू शकता. घरगुती मसाला आहे 2 चमचा. मसाला आपला मिक्स करून झालेला आहे. आता त्याला लावून घेऊया, बोंबला लावून घेऊया मसाला. असं सगळीकडे लावून घ्यायचं. असं हलक्या हाताने मसाला लावून घेऊया बोंबीलला. तांदळाच्या पिठाने रवा घेतलेला आपण मिक्स करूया. बोंबीलला पीठ लावून घेऊया आपण. दोन चमचा तेल तापत ठेवूया. बोंबील लगेच परतायचे नाही, नाहीतर सुटून जाते. हे बघा ब्राऊन झालेत खाली, हे परतून घेऊया. कसे लाल झाले बोंबील आपले, आता परतून घेऊया. परतून घेतले आपण. प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. बघा कसे झाले. तर मित्रांनो, बोंबील फ्राय आपले तयार झाले आहेत. तर कशी वाटली आपली रेसिपी प्लीज कमेंटमध्ये सांगा. अगदी सोप्या पद्धतीत झणझणीत अशी बोंबील फ्राय तयार केली आहे. प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.